नमस्कार. लक्षातच राहत नाही, पण का, कशामुळे लक्षात राहत नाही, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. लक्षातच राहत नाही, पण का लक्षात राहत नाही, कशामुळे लक्षात राहत नाही. भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की लक्षातच राहत नाही. किती अभ्यास केला, किती वाचन केलं, किती शब्द पाठ केले, किती जरी काही केलं, किती जरी शब्द पाठ केले, प्रश्नोत्तर पाठ केले, या काही जरी पाठ केलं तरी माझ्या लक्षातच राहत नाही, असं भरपूर विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, तक्रार आहे. परंतु का लक्षात राहत नाही, कशामुळे लक्षात राहत नाही, याचं कधी तुम्ही चिंतन केलं का? याचं कधी तुम्ही परीक्षण केलं का, निरीक्षण केलं का, आत्मपरीक्षण केलं का? आपण कसा अभ्यास करतो, कशा रीतीने अभ्यास करतो, आपल्याला आवड आहे का, गोडी आहे का, अभ्यासाची आवड आहे का, गोडी आहे का, आपली अभ्यास करण्याची तयारी आहे का, इच्छा आहे का, जिद्द आहे का, चिकाटी आहे का, आपण ध्येय ठरवलं आहे का, स्वप्न ठरवलं आहे का, मनातून ध्यानातून आपण अभ्यास करतो का, आपण कसा अभ्यास करतो, याचं कधी तुम्ही मनन चिंतन केलं आहे का? याचं कधी तुम्ही परीक्षण केलं आहे का? याचं कधी तुम्ही निरीक्षण केलं आहे का? स्वतःचं कधी आत्मपरीक्षण केलं आहे का? स्वतःला कधी प्रश्न विचारलेत का? लक्षात न राहण्याचं कारण म्हणजे तुम्हाला आवड नाही, गोडी नाही, अभ्यासाची आवड नाही, अभ्यासाची गोडी नाही, वाचनाची आवड नाही. अभ्यास करणं हा एक छंद आहे. तुमची इच्छा आहे का शिकण्याची, अभ्यास करण्याची इच्छा आहे का, जिद्द चिकाटी आहे का, तयारी आहे का, मनातून ध्यानातून तुम्ही अभ्यास करता का? तुम्ही वाचन करता का, मन लावून वाचन करता का? तुम्ही नुसती घोकंपट्टी करता. तुम्हाला आवड नाही, गोडी नाही, इच्छा नाही, तयारी नाही, मनातून ध्यानातून अभ्यास नाही, करायचा म्हणून करायचा अभ्यास, बळजबरीने जबरदस्तीने अभ्यास करता. तुमचं जीवन ध्येय नाही, स्वप्न नाही. का अभ्यास करायचा, कशामुळे अभ्यास करायचा, का शिकायचं, याचं नियोजन नाही, याची आखणी नाही, अभ्यासाचं नियोजन नाही, आखणी नाही. का अभ्यास करायचा, कशामुळे करायचं, याचं कारण माहीत नाही. मग तुमच्या लक्षात कसं राहील, ध्यानात कसं राहील? जसं आपण एखादी सिरियल, एखादा पिक्चर मन लावून बघतो, ध्यान लावून बघतो, या मोबाईल आपण ध्यान लावून बघतो, मन लावून बघतो, जीव ओतून बघतो, आणि ते सर्व आपल्या लक्षात राहतं. गाणी आपल्या लक्षात राहतात, इतर गोष्टी आपल्या लक्षात राहतात. मग अभ्यासाचं का लक्षात राहत नाही, कशामुळे राहत नाही, का राहत नाही लक्षात? जशी तुम्हाला पिक्चर बघायला आवड आहे, सिरियल बघायला आवड आहे, मोबाईल बघायला आवड आहे, गेम खेळायला आवड आहे, या वेगळ्या गोष्टी करायला आवड आहे, तशी जर आवड तुम्ही अभ्यासाची ठेवली, तशी जर गोडी तुम्ही अभ्यासाची ठेवली, इच्छा तयारी ठेवली, जिद्द चिकाटी ठेवली, अपार ध्येय ठेवलं, स्वप्न ठेवलं, मला शिकायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी व्हायचं आहे, माझं जीवन सुंदर करायचं आहे, मला माझ्या फायद्यासाठी शिकायचं आहे, मला माझं जीवन सुंदर करण्यासाठी शिकायचं आहे, कोणासाठी नाही, इतरासाठी नाही, तर माझ्या भल्यासाठी, माझं जीवन सुंदर करण्यासाठी, मला काहीतरी बनायचं, काहीतरी बनवून दाखवण्यासाठी, जगात नाव कमविण्यासाठी, माझं नाव करण्यासाठी, माझं जीवन सुधारण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी मला शिकायचं आहे, मला घडायचं आहे, मला काहीतरी व्हायचं आहे, असं पक्क ध्येय स्वप्न तुम्ही ठेवलं का नाही, मग तुमच्या लक्षात कसं राहील, मग तुमच्या ध्यानात कसं राहील? म्हणून आधी ध्येय ठेवा, स्वप्न ठेवा, अभ्यास करण्याची आवड ठेवा, गोडी ठेवा, इच्छा ठेवा, तयारी ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, आवडीने गोडीने अभ्यास करा, ध्यानातून मनातून अभ्यास करा. जसं सिरियल बघता, जसं पिक्चर बघता, जसा गेम खेळता, त्याच पद्धतीने, त्याच आवडीने गोडीने, त्याच इंटरेस्टने अभ्यास करा, तर तुमच्या लक्षात राहील, सर्व काही लक्षात राहील, सर्व काही ध्यानात राहील. अभ्यासाची आवड निर्माण करा, अभ्यासाची गोडी निर्माण करा. अभ्यास करताना मन आनंदी ठेवा, प्रसन्न ठेवा, हसत खेळत अभ्यास करा. समोर ध्येय स्वप्न ठेवून अभ्यास करा, एक उदात्त ध्येय ठेवून अभ्यास करा,
तर तुमच्या लक्षात राहते, ध्यानात राहते, सर्व काही लक्षात राहते. परंतु तुम्ही ध्यानावर घेत नाही, अभ्यास करण्याचं मनावर घेत नाही. तुमच्या मनात नसतं अभ्यास करण्याचं, बळजबरीने जबरदस्तीने तुम्ही अभ्यास करता. करायचा म्हणून अभ्यास करायचा म्हणून करता. आईवडिलांच्या समाधानासाठी अभ्यास करता. परंतु तसं काही उपयोग नाही. पुस्तक तर समोर असतं, परंतु तुमचं मन त्या पुस्तकात नसतं. तुमचं मन बाहेर भटकत असतं. म्हणून मन लावून, जीव ओतून, मन ठेवून, ध्यानाने, मनाने अभ्यास करा. आणि जेव्हा जेवढा अभ्यास केला त्यावर तुम्ही सराव करा, मनन चिंतन करा, तरच तुमच्या लक्षात राहील, ध्यानात राहील. आणि एकदा वाचल्याने लक्षात राहत नसते. एखादा धडा, शब्द, पाढे एकदा वाचल्याने लक्षात राहतच नाही. त्याला वारंवार वाचावं लागते, वारंवार करावं लागते. जसं आपल्याला जेवण रोज करावं लागतं. सकाळी, दुपारी, संध्याकाळी रोज जेवावं लागतं. जेवल्याशिवाय पर्याय नाही. एकदा जेवलं म्हणून जमत नाही, तर आपल्याला रोज जेवावं लागतं. आपलं पोट रोज जेवण मागतं. म्हणून तसा आपल्याला वारंवार वाचावं लागतं. वारंवार शब्द असो, पाढे असो, क्रियापद असो, प्रश्नोत्तर असो, धडा असो, या काही असो, ते वारंवार वाचावं लागतं. आणि वारंवार वाचल्याने ते लक्षात राहतं, ध्यानात राहतं. आणि जेवढा अभ्यास केला, जेवढं आपण वाचन केलं, ज्या विषयाचा या कोणताही विषय असो, त्या विषयाचा जेवढा अभ्यास केला त्यावर सराव करावा लागतो. कारण सराव करणे गरजेचं आहे. सराव केला तरच लक्षात राहतं, अन्यथा राहत नाही. म्हणून लक्षात राहण्यासाठी तुम्हाला आवड गोडीने, जिद्द चिकाटीने, इच्छा तयारीने, आत्मविश्वासाने, गोडीने, आवडीने, दूरदृष्टीने, ध्येय ध्यासाने अभ्यास करावा लागेल. जीव ओतून अभ्यास करावा लागेल. ध्यानातून, मनातून अभ्यास करावा लागेल. घोकंपट्टी करायची नाही. घोकंपट्टीने काहीच लक्षात राहत नाही. घोकंपट्टीने या अक्षरसुद्धा लक्षात राहत नाही. तुम्ही काय करता? पाठ करता. परंतु पाठांतराचं कसं असतं? पहिला शब्द आठवल्याशिवाय ती ओळ आठवत नाही, पुढचा शब्द आठवतच नाही. घोकंपट्टीचं असं राहतं. म्हणून घोकंपट्टी करू नका, तर वाचन करा. मन लावून आवडीने गोडीने वाचन करा. आणि अभ्यास करताना मन प्रसन्न ठेवा, आनंदी ठेवा. आळस, निष्काळजीपणा फेकून द्या, कंटाळा फेकून द्या. अभ्यास करताना कधीही मन प्रसन्न असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, उल्हासमय असलं पाहिजे. हसत खेळत अभ्यास करायचा, वाचन करायचं, लिखाण करायचं, सराव करायचं, मनचिंतन करायचं, ध्यानातून मनातून अभ्यास करायचं. एक ध्येय, उदात्त ध्येय ठेवून अभ्यास करायचं. तेव्हा तुमच्या लक्षात राहते, ध्यानात बसते. म्हणून का लक्षात राहत नाही याचं कारण म्हणजे निष्काळजीपणा, आळस, कंटाळा, आवड नाही, गोडी नाही, इच्छा नाही, तयारी नाही, आत्मविश्वास नाही, ध्येय, उदात्त ध्येय नाही, ध्यानात नाही, मनात नाही, नुसती घोकंपट्टी. यामुळे तुमच्या लक्षात राहत नाही. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, सर्व विद्यार्थ्यांनो, कॉलेजच्या, शाळेच्या 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनो, 10वी ते 18वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनो, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनो. म्हणून अभ्यास करा आवडीने, गोडीने, जिद्द चिकाटीने, इच्छा तयारीने, आत्मविश्वासाने, एक ध्येय ठेवून, उदात्त ध्येय ठेवून, आनंदाने, प्रसन्नतेने अभ्यास करा. सर्व लक्षात राहील, सर्व काही लक्षात बसेल. आपल्या अभ्यासाची आखणी करा, नियोजन करा, एक टाइम टेबल बनवा आणि त्या टाइम टेबलाप्रमाणे अभ्यास करा. नुसता अभ्यास करू नका, इतर जनरल नॉलेजची पुस्तकंही वाचा. सर्व प्रकारचा अभ्यास करा, वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा, जनरल नॉलेज वाढेल. व्यावसायिक शिक्षण शिका. सर्व प्रकारचे ज्ञान आलं पाहिजे. एकाच याच्यावर अवलंबून राहायचं नाही. सर्व प्रकारची पुस्तके वाचायची, कोणतेही पुस्तक असो. सर्व प्रकारची पुस्तके वाचायची, शब्द वाचायचे, पाढे वाचायची, क्रियापद वाचायची, सर्व काही वाचायचं. तेव्हा लक्षात राहते. मनातून आवडीने, गोडीने, ध्यानातून वाचायचं. तेव्हा लक्षात बसतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.